नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पूर्वतयारीसाठी शहरात रस्त्यांची आणि भुयारी कामांची धावपळ सुरू असताना प्रभाग क्रमांक 31 मधील पाथर्डी गवळाणे रस्ता सेंट थॉमस स्कूल परिसर अनेक वर्षांपासून रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। एकीकडे रस्ते आणि शाळकरी मुलांचा जीवन मरणाचा प्रश्न गंभीर बनलाय, कारण आतापर्यंत नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 5 बळी गेलेत असून शासन बळी जाण्याची वाट बघतंय का? कुंभमेळ्याचे कामे आणि स्थानिकांच्या समस्या। नाशिक महापालिकेने कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी रुपयांची रस्ते विकासाची कामे हाती घेतलीत, मात्र प्रभाग 31 मधील सेंट थॉमस स्कूल आणि गवळाणे रस्त्याचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडले आहे। आम्ही स्थानिक रहिवासी इथले पाथर्डी फाट्याचे आणि बिल्डर लोकांकडून आम्ही लिगली हे घर घेतलेले, त्यांना लिगली आम्ही पैसे पेड केलेले। 3-4 वर्षापासून इथे राहतोय, पण आहे ना रस्ते नाहीये, स्ट्रीट लाईट नाहीये आणि पूर्ण चिखलाचे रस्ते, मुलं ये जा करतात आणि खूप असं म्हणजे आम्ही खूप याला सामोरं जातोय बिकट परिस्थितीला। गाडीवर जेव्हा संध्याकाळी मुलं नवरा येत आहे त्यांची आम्ही अक्षरशः वाट पाहत राहतो। ऍक्सिडेंट वगैरे काय झाला तर त्याला जबाबदार प्रशासन राहील, कोण राहील किंवा नगरपालिका राहील। नगरसेवकांना निवेदन दिले, पण नगरसेवक पण सांगतात की आम्ही थोडंसं करू, आश्वासनं देतात, आज करू, उद्या करू, आज करू, उद्या करू। तर ह्या परिस्थितीला सर आम्ही कसं काय सामोरं जायचं? तर आहे ना आमची ही ना ही स्थानिक लोकांची ना ही हृदयापासूनची जी तळमळ आहे तर ती तुम्ही ऐकली पाहिजे आणि नगरपालिका किंवा जे काही निधी वगैरे असेल ते पटकन मंजूर करून टेम्पररी का होईना आम्हाला या रस्त्यांची सोय केली पाहिजे। कारण नाशिकमध्ये सर्व सुविधा आहेत, आम्ही पण महानगरपालिकेच्याच याच्यात असतो। आणि लिगली सर आम्ही टॅक्स भरतोय नगरपालिकेला, सगळं हे करतोय, घरपट्टी भरतोय वगैरे, पण मग काही सुविधा नाहीये। मग कसं काय करणार ना? आणि ऍक्सिडेंट वगैरे झाला तर त्याला जबाबदार कोण राहणार? प्रशासन राहणार का नगरपालिका राहणार किंवा नगरसेवक राहणार? कोण राहणार याला जबाबदार? नगरसेवक हे मुख्यमंत्री आहे, त्या सगळ्यांनी यावा, नाही तर रस्त्याने चालून दाखवावा। एक मुलगा घ्यायचा, लहान दप्तर घ्यायचं, छत्री घ्यायची, चालून दाखवा यायचं, तर आम्ही बी त्यांना मान्य करू। आणि वयस्कर लोकांशी आपण आहे ना एकदम हे करतो, पण ते आजी बाबा मुलांना सोडवायला जातात शाळेमध्ये, उद्या ते पडले वगैरे तर त्यांची जबाबदारी कोण राहणार? वारंवार पाठपुरावा आणि तक्रारी करूनही स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष करत आहेत। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। प्रशासनाची भूमिका आणि अंतर्गत रस्ते दुर्लक्षित राहिले आहेत। निकृष्ट कामे आणि विलंबाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप असून प्रशासनाला लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करण्याची मागणी केली जाते। रस्त्यांच्या कामांमधील ढिसाळ नियोजन आणि नागरिकांची होणारी गैरसोय दर्शवणारे व्हिडिओ आणि नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया, तर दुसरीकडे भाजपचे नगरसेवक भगवान नाना धोंडे यांची प्रतिक्रिया, सोबत मदन ढेमसे आदी नागरिक उपस्थित होते। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।